हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज होता वेन्सडे आणि यांचा वर्क फ्रॉम होम पण. मी आज ठरवलं होतं की आज मला मस्त चिकन बनवायचं आहे. आज मी मेनूमध्ये बनवणार होती चिकन मसाला, चिकन फ्राय आणि चिकन आळणी रस्सा. मग काय यांनी पण चिकन आणून छान असं वॉश करून दिलं होतं. चिकनला आधी मी 2 पोर्शनमध्ये डिवाईड करून घेतलं होतं. एका पोर्शनमध्ये चिकन फ्रायसाठी 3 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा फूड कलर, 1 चमचा मीठ, 1 चमची मिरची पावडर आणि 1 अंडं घालून त्याला छान असं मॅरिनेट करून दिलं होतं. या मॅरिनेशनला मी अर्धा तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवलं. त्यानंतर दुसऱ्या पोर्शनमध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचे हळद आणि 1 चमचे मीठ घालून त्यालाही छान असं मॅरिनेट करून घेतलं आणि या मॅरिनेशनला पण अर्ध्या तासासाठी ठेवून दिलं. अर्ध्या तासानंतर एका कुकरमध्ये 2 चमचे ऑइल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, 1 मिरची घालून त्याला छान असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये छान असं हळदीने मॅरिनेट केलेलं चिकन घालून त्यालाही एकदा परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 जग पाणी घालून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडं मीठ टाकलं. त्याला छान असं ढवळून झाकण लावून 2 शिट्या करून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर इकडे कढईमध्ये मी चिकन फ्रायसाठी तेल टाकून त्याला छान असं कडकडीत गरम करून घेतलं. त्यानंतर चिकनचे एक पीसेस घालून त्याला आलटून पलटून अंदाजे 7 ते 8 मिनटं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतले. इकडे आळणी रस्सा पण बनवून तयार होता. त्यातला रस्सा आणि पीसेस असे वेगळे करून घेतले. त्यानंतर हे पीसेस पण छान असे गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी बनवून तयार होते. त्यानंतर चिकन मसाला बनवायला घेतला. एका कढईमध्ये ऑइल टाकलं. त्याच्यानंतर मी मागच्या रीलमध्ये शेअर केलेलं वाटण तेच मी इथे यूज करते आहे. त्याच्यामध्ये 1 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून त्याला ऑइल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड केले, जसं मिरची पावडर, हळद पावडर, धनिया मसाला, कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला आणि मीठ घालून त्याला छान असं परतून घेतलं आणखी एकदा. त्यानंतर त्याच्यामध्ये बॉईल केलेलं चिकन आणि 2 चमचे आळणी रस्सा टाकून त्याला छान असं बॉईल करून घेतलं. खूप टेस्टी झालं होतं सर्व. मस्त असा लंच केला. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.